नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BSc कम्प्युटर ऑफ सायन्स यामधील जो कम्प्युटर ऑफ सायन्समधील जे सेकंड सेमिस्टर जे आहे तर त्या सेकंड सेमिस्टरला आता सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये जो आपला सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हा जो सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टमधील आपण एक एक चॅप्टरमधील जे पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्सचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून तुमचे जे टॉपिक्स आहेत तर तो टॉपिक्स क्लिअर होणार आहे. आता यामध्ये बघा, जो प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील जो पहिला चॅप्टर आहे बघा, फर्स्ट चॅप्टर आपला काय आहे, नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स. कोणता चॅप्टर्स आहे आपला या ठिकाणी दिलेला आहे बघा, चॅप्टर फर्स्ट नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे नंबर सिस्टीम कशाला म्हणायचं, त्यानंतर डिजिटल कोड्स कशा प्रकारे आहे. बघा, सुरुवातीला आपल्याला जर नंबर सिस्टीम व्यवस्थित समजली तर नक्कीच आपल्याला डिजिटल कोड्स जे आहे तर ते डिजिटल कोड्स नक्कीच समजणार आहे. मग त्यासाठी आपण सुरुवातीला नंबर सिस्टीम जे आहे तर ती नंबर सिस्टीमचा अभ्यास करूया. बघा, इंट्रोडक्शन टू नंबर सिस्टीम. सुरुवातीला तुम्हाला नंबर सिस्टीम जी आहे तर ती माहीत असणे गरजेचं आहे. द सिस्टीम ऑफ नेमिंग ऑर रिप्रेझेंटिंग नंबर्स. तर बघा, याचा जो अर्थ होतो बघा या ठिकाणी, द नंबर सिस्टीम इज द सिस्टीम ऑफ नेमिंग रिप्रेझेंटिंग नंबर्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, जे नंबर्स असतात बघा, आता तुम्ही या अगोदर बघितले असतील, 0 असेल, 1 2 3 4 5, हे काय झाले तुमचे नंबर्स झाले. मग बघा, अशी एक सिस्टीम आहे की ती रिप्रेझेंट करते नंबर्सला. हे दिलेले जे नंबर्स आहेत तर त्यांना काय करते आहे, रिप्रेझेंट करते. तर मग अशा कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत, मग त्याच रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, ही झाली 1 2 3, आपण ही एक सिस्टीम म्हणूयात. तशाच प्रकारे अशा कोणकोणत्या सिस्टीम आहेत, 2 आहे की 4 आहेत, तर ज्या आपल्याला या सब्जेक्ट्समध्ये बघायच्या आहे तर त्या आपण बघणारच आहोत. दुसरं आहे बघा या ठिकाणी, सिस्टीम विच रिप्रेझेंट्स नंबर्स युझिंग अ गिवन सेट ऑफ डिजिट्स ऑर सिम्बॉल्स इन अ पर्टिक्युलर मॅनर. आता डेफिनेशन काय होणार आहे बघा, नंबर सिस्टीम बघा, अ नंबर सिस्टीम इज डिफाइंड ॲज अ सिस्टीम. बघा, अशी सिस्टीम आहे विच रिप्रेझेंट्स नंबर युझिंग गिवन सेट. एखादा जो सेट आहे त्याला रिप्रेझेंट करते, डिजिट्स असेल किंवा सिम्बॉल्स इन अ पर्टिक्युलर मॅनर. आपण त्याला डिजिट्स म्हणतो. समजा एखादी आपण संख्या घेऊयात, समजा 225 एक संख्या घेतली तर हा एक डिजिट्स आहे, 1 डिजिट. हे जर हे सर्व काय आहे, डिजिट्स आहेत. तर यांची व्हॅल्यू जर बघितली आपण बघा, या ठिकाणी फक्त 5 घेतला तर तो 1 डिजिट झाला. त्यानंतर 25 घेतला जर आपण तर हा किती झाला, 2 डिजिट झाला. किती झाला, 2 डिजिट्स झाला. आणि त्यानंतर 225 हा किती डिजिट्स असणार आहे, तर 3 डिजिट्स असणार आहे. किती, 3 डिजिट्स असणार आहे. अशा प्रकारे आपण हे डेफिनेशन बघितलं आहे, अ सिस्टीम विच रिप्रेझेंट्स नंबर युझिंग गिवन सेट ऑफ डिजिट्स ऑर सिम्बॉल. यालाच आपण सिम्बॉल पण म्हणत असतो. हा 5 काय आहे, 5 नंबर रिप्रेझेंट करतो, म्हणजे तो काय आहे, एक सिम्बॉल आहे. अशा प्रकारे ही डेफिनेशन जी आहे तर डेफिनेशन होणार आहे नंबर सिस्टीमची. बघा, अर्थमॅटिक्स ऑपरेशन. बघा, जे काही अर्थमॅटिक्स ऑपरेशन आहे, गणितीय जे आपण काय म्हणतो ऑपरेशन्स म्हणत असतो, तर त्यासाठी आपण नंबर सिस्टीमचा यूज करत असतो. आता यामध्ये बघा, तर जे नंबर सिस्टीम्स आहेत तर यामध्ये बघा, नंबर सिस्टीम इज अ मॅथमॅटिकल नोटेशन रिप्रेझेंट्स नंबर्स. ते काय करत असतात, रिप्रेझेंट नंबर्स करत असतात. यामध्ये मग बघा, डिजिट्स असतील, बेस ऑर रेडिक्स कशाला म्हणायचं. आता डिजिट्स बघा, डिजिट्स आपण एक्सप्लेन केलेलं आहे. बेस, अर्थमॅटिक ऑपरेशन तुम्हाला माहित आहे. अर्थमॅटिक ऑपरेशन कोणकोणते असणार आहे सांगा बरं. बघा, अर्थमॅटिक ऑपरेशन कोणकोणते आहे, ॲडिशन असेल त्यामध्ये, त्यानंतर सबस्ट्रॅक्शन असेल आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल. मग हे काय झाल्या तर आपल्या अर्थमॅटिक ऑपरेशन झाले. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे सर्व काय आहेत तर अर्थमॅटिक ऑपरेशन्स आहेत. त्यानंतर डिजिट्स रिलेटेड आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बेस और रेडिक्स कशाला म्हणायचं. बघा, दोन्ही पण काय आहे, सिमिलर वर्ड्स आहे. बेसलाच आपण रेडिक्स सुद्धा म्हणू शकतो, किंवा या ठिकाणी बघा, बेसला आपण रेडिक्स पण म्हणू शकतो आणि रेडिक्सला बेस पण आपण म्हणत असतो. दोघांचा अर्थ काय आहे, एकच आहे. जरी तुम्हाला बेस विचारला क्वेश्चन ज्या तुमची एक्झाम असणार आहे, बेसच्या ऐवजी रेडिक्स पण ते वापरू शकता किंवा रेडिक्सच्या ऐवजी बेस पण ते वापरू शकता. आता इकडे लक्ष द्या. आता बेस आणि रेडिक्स आपण पुढच्या जे उदाहरणं घेणार आहोत, नंबर सिस्टीमचे जे टाईप्स आहेत तर त्यामध्ये आपण बेस और रेडिक्स शिकणार आहोत. बरोबर आहे. बेस म्हणजे काय, आपण एक प्रकारे पाय म्हणू शकतो. म्हणजेच समजा उदाहरण घेऊया डेसिमल. हे जे आपल्याला खाली टाईप्स दिलेले आहे, फर्स्ट टाईप्स आहे डेसिमल, दुसरा आहे बायनरी, तिसरा आहे बघा ऑक्टल, त्यानंतर चौथा आहे हेक्साडेसिमल.
असे आपले 4 टाईप्स आपण अभ्यासणार आहोत या चॅप्टर्समध्ये. ठीक आहे. तर डेसिमल पहिला घेऊयात. डेसिमल. आता डेसिमलचा बेस किती असणार आहे? आता डेसिमलमध्ये नंबर कोणकोणते येणार आहे सांगा बरं. 0 पासून येणार. 0 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर 7 8 आणि 9. टोटल किती झाले हे सर्व डिजिट्स? कोण सर्वांनी सांगा किती डिजिट झाले? हे टोटल 10 डिजिट झाले. म्हणजे डेसिमलचा आपला जो बेस आहे किंवा रॅडिक्स आहे किती येणार? 10 येणार. किती येणार? 10 येणार. म्हणजे 10ला आपण काय म्हणू शकतो? बेस पण म्हणू शकतो किंवा त्याला ऑर रॅडिक्स पण म्हणू शकतो. बघा मग आता याचाच यूज करून आपल्याला जे न्यूमेरिकल जे आहे तर ते न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजेच डेसिमलचा बेस किती आहे? 10 आहे आणि रॅडिक्स पण काय आहे? 10 आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि नंबर्स कोणकोणते तुम्ही यूज करणार डेसिमलमध्ये? 0 to 9 हे नंबर जे आहेत ते डेसिमलचे असणार आहे. आता हे तुम्हाला क्लिअर झालं आहे बेस कशाला म्हणायचं आणि रॅडिक्स कशाला म्हणायचं. आता पुढचं जे टाईप्स आहे बायनरी. आपण एक संपूर्ण सेपरेट घेणारच आहोत हे टॉपिक, परंतु तुम्हाला बेस आणि रॅडिक्स हे कन्सेप्ट जे आहे तर ती व्यवस्थित तुम्हाला समजली पाहिजे. आता डेसिमलचा आपण बघितलेला आहे. पुढचा टाईप आहे बायनरी. बघा बायनरीचा आता बायनरीमध्ये तुम्हाला बायनरी मेथड जी आहे तर ती तुम्हाला चांगलीच माहीत आहे. आता बायनरी मेथडमध्ये तुम्ही काय करत असतात बघा. 0 आणि 1 असे 2 नंबर आपण यूज करत असतो बायनरी सिस्टीममध्ये. कोणकोणते? 0 आणि दुसरा आहे 1. बघा आपण यामध्ये किती नंबर्स यूज करत असतो? 2च नंबर यूज करत असतो. बरोबर आहे. मग याचा बेस किंवा रॅडिक्स किती येणार आहे आपला? 2 येणार आहे. किती येणार आहे? 2. मग हा काय झाला? बायनरी नंबरचा बेस झाला आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ऑर रॅडिक्स. बघा म्हणजे तुमची कन्सेप्ट जी आहे तर ती कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. बघा त्यानंतर आता अजून एक पुढचा टाईप घेऊयात. ऑक्टल. ऑक्टल सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम काय असणार आहे बघा. ऑक्टल. ऑक्टल म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 1 ते 8. बघा या ठिकाणी जो आपला ऑक्टलचा जो टॉपिक्स आहेत तर त्यामध्ये आपल्याला डिटेल्स आपण बघणारच आहोत. पण आता थोडी इंट्रोडक्शन म्हणू शकतो. आपल्याला बेस आणि रॅडिक्स जे आहेत ते व्यवस्थित समजलं पाहिजे. ऑक्टल म्हणलं किती? 8 नंबर्स. मग ते कोणकोणते? 0 1 2 3 4 5 6 आणि 7. किती झाले टोटल? 8 झाले. मग ऑक्टलचा बेस किती येणार? 8 येणार. बेस पण 8 आणि त्याला आपण काय म्हणू शकतो? ऑर रॅडिक्स. रॅडिक्स बेस किती आला ऑक्टलचा? 8 आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे बघा आपला हेक्साडेसिमल. आता हेक्साडेसिमलचं तुम्हाला बेस आणि नंबर जे आहेत ते लक्षात राहिले पाहिजे. बघा आता ऑक्टल समजला आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचा नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता यामध्ये बघा हेक्साडेसिमल म्हणजेच तुम्हाला हेक्सा मी 16 म्हणू शकतो. 16 डेसिमल नंबर. मग ते कोणकोणते असणार आहे बघा. 0 1 2 त्यानंतर 3 त्यानंतर 4 त्यानंतर बघा या ठिकाणी आता लक्ष द्या. 0 1 2 3 4 त्यानंतर 5 6 7 8 त्यानंतर 9. आता 9 नंतर कोणता नंबर येणार सांगा बरं. 9 नंतर मग कोणते येणार? A B C D E आणि F. आपल्याला F पर्यंतच घ्यायचं आहे. किती झाले टोटल? मोजा बरं. 16 होतात का? 1 2 हे किती? 10 11 12 13 14 15 16. अशा प्रकारे हेक्साडेसिमलचे नंबर्स किती असणार आहे? 16 असणार आहे. हेक्साडेसिमल म्हणल्यावर 16. मग याचा बेस किती येणार आहे? 16च येणार आहे. आणि रॅडिक्स पण किती येणार आहे? 16च येणार आहे. समजलं तुम्हाला टॉपिक्स? बेस और रॅडिक्स कशाला म्हणायचं व्यवस्थित तुम्हाला समजलंय का? या ठिकाणी बघा बेस और रॅडिक्स कशाला म्हणायचं व्यवस्थित समजलं. आपण जे नंबर सिस्टीम आहे डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल यांची आपण उदाहरणं घेऊन बेस और रॅडिक्स जो आहे तर तो व्यवस्थित समजून घेतलेला आहे. आता यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जवळपास आपण नंबर सिस्टीम जे आहे तर त्या नंबर सिस्टीमचे संपूर्ण जवळपास इंट्रोडक्शन जे आहे तर ते इंट्रोडक्शन बघितलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक टाईप्स नंबर सिस्टीमचा जो टाईप्स आहे 1 1 1 म्हणजे सुरुवातीला डेसिमल घेऊयात, बायनरी घेऊयात, त्यानंतर ऑक्टल घेऊयात आणि त्यानंतर मग हेक्साडेसिमल घेऊयात आणि तो व्यवस्थित एक्सप्लेन पण आपण करणारच आहोत. तर बघा आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.